नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण ती 3 कारण कोणती की ज्या 3 कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहेत की अशी कोणती ती 3 कारण आहेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला जरूर शेअर करा। जर आपण YouTube वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या 3 कारणांमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण ती 3 कारण कोणती की ज्या 3 कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर लक्षात घ्या, यापैकी पहिलं कारण म्हणजे ब्राझील। आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि या वर्षी ब्राझील मध्ये ऐतिहासिक स्तरावरती सोयाबीनचं उत्पादन पोहोचणार आहे आणि कुठेतरी याचा दबाव आपल्याला देशांतर्गत बाजारात दिसणार आहे। यामुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचे बाजारभाव। कारण क्रमांक 2 म्हणजे अर्जेंटिना। अर्जेंटिनामध्ये जेवढं उत्पादन सोयाबीनचं गेल्या वर्षी झालं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पादन यावर्षी होणार आणि यामुळे सुद्धा देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा या ठिकाणी बाजारभाव। आणि कारण क्रमांक 3 म्हणजे लोकसभेच्या निवडणुका। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी पक्ष महागाईला रोखण्यासाठी स्वस्त खाद्यतेल आयात सुरू ठेवणार। यामुळे देशांतर्गत बाजारात तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड दबावात दिसणार। या 3 कारणांचा जर विचार केला तर या 3 कारणांमुळे भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला प्रचंड तेजी अजिबात येताना या ठिकाणी दिसणार नाही। याचा अर्थ लक्षात घ्या की इथून पुढे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव एका रेंज मध्ये राहणार, जी रेंज असणार आहे 4500 ते 5000 पर्यंत आणि अनुकूल परिस्थिती आली तर सोयाबीनचा बाजारभाव 5200 पर्यंत पोहोचू शकतो। अन्यथा तुम्हाला या ठिकाणी इथून पुढच्या काही महिन्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 5000च्या दरम्यान दिसणार आहे। अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एकच गोष्ट क्लिअर करतो की एकदा सोयाबीनची विक्री न करता आपण टप्प्याटप्प्याने करावी सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल 100% फायदा। ज्याच्यामध्ये 4800च्या भावावर 25%, 5000च्या भावावर 50% आणि उर्वरित 25% सोयाबीन हे आपण 5200च्या आसपास जर विक्री केलं
तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।